जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झाली आहे। तर अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा संपल्याने ते बंद ठेवावे लागले, तर काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तातच इंधन वितरण सुरू करण्यात आले। जालन्यातील चौधरी नगर परिसरात एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे वितरण सुरू करण्यात आले। इंधनाचा मर्यादित साठा लक्षात घेता पुरवठा विभागाने महत्त्वाचे निर्बंध लागू केलेत। त्यानुसार दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयापर्यंत, तर 3 आणि 4 चाकी वाहनांना 2000 रुपयापर्यंतचं इंधन देण्यात येत आहे। तसेच कॅन आणि बाटलीतून पेट्रोल डिझेल देण्यास स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून साठेबाजी किंवा गैरवापर टाळता येईल। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। परिस्थिती लवकरच सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर शहरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। किराडपुरा परिसरातील श्रीराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले। किराडपुरा भागातील श्रीराम मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। दिवसभरात लाखो भाविक प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। रामनवमी निमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, तर दुपारी 12 वाजता महाआरती होणार असून सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। 3 वर्षापूर्वी याच परिसरात गोंधळाची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन अधिक सज्ज आहे। सुमारे 200हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसेच वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून विरारपुरा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। सर, आज रामनवमी आहे। मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी किराडपुरा देवस्थान या ठिकाणी दाखल होत असतात। कसा बंदोबस्त नियोजन करण्यात आलेला आहे आणि काय भाविकांना आव्हान असेल? सर्व राम भक्तांना जय श्रीराम। आज प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जसवंतपुरा किराडपुरा राम मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा होत आहे। आणि यावर्षी आनंदाचा म्हणजे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा मंदिराची जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे। त्यानिमित्तानं देशातील सर्व भाविक लोक प्रत्येक ठिकाणी जे राम मंदिर असेल तिथे मंदिरात दर्शनाला जाणार आहे। इथल्या मंदिराच्या तर्फे आज आपण जी व्यवस्था केलेली आहे, सगळ्या मंडपाला नवीन केलेलं आहे, कॉन्क्रिटिंग केलेली आहे आणि येणारे भक्त खूप आहेत। राजकीय नेते पण येणार आहे, सामाजिक कार्यकर्ते पण येणार आहे, त्यामध्ये आपण पण सर्वजण आहात। त्याबद्दल यावर्षीचा आनंदोत्सव खूप जोरात उत्साहामध्ये साजरा होत आहे। काय काय सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी? सकाळी धार्मिक कार्यक्रम सकाळी आता कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे। 12 वाजता प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव होणार आहे। 4 वाजता इथे ते भजनाचा कार्यक्रम आहे सुंदरकांडचा। 5 वाजता शोभायात्रा निघणार आहे। ती शोभायात्रा फिरून येऊन रात्री 9 वाजता इथे आरती होणार आहे। 11 वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी मंदिर उघडं आहे। सर, माझं नाव दयाराम बसे म्हणून मला बोलतात। या इथे संस्थेचा सरचिटणीस म्हणून सेवा करतो। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रामनवमी निमित्त भक्तांचा महासागर उसळला आहे। तर श्री संत गजानन महाराज संस्थानच्या मुख्य उत्सवापैकी एक असलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल झालेत। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत आज रामनवमी निमित्त अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळते। श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी हजारो भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। तर जय श्रीराम गणगण गणात बोते आणि जय श्रीराम या जयघोषांनी संपूर्ण परिसरात दुमदुमून गेलाय। रणरणत्या उन्हातही भाविकांचा उत्साह कायम असून संपूर्ण नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रामनवमी उत्सवानिमित्त राज्यभरातून सुमारे 650 ते 700 भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या। तर टाळ मृदंगाच्या निनादात नामघोष करीत भाविक मोठ्या उत्साहात संत नगरीत प्रवेश करत आहेत। 132व्या रामनवमी उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला। केळीचे खांब, आंब्याचे तोरणं, भगव्या पताका आणि ध्वजांनी भरलेला संपूर्ण परिसर सजवण्यात आलेला आहे।
भिवंडी शहरात पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर या अफवांचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर दिसून येतोय। वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, तर भिवंडी शहर आणि परिसरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा उशिरा झाल्याने काही पंप तात्पुरते बंद ठेवावे लागले। यामुळे नागरिकांमध्ये पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा वेगाने पसरली। या भीतीपोटी अनेक वाहन चालकांनी आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी शहरातील विविध पेट्रोल पंपावर धाव घेतली। परिणामी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली। अफवांमुळे निर्माण झालेली परिस्थिती प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अफवांमुळे परिस्थिती अधिकच बिघडल्याचं चित्र आहे। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आणि गरजेनुसारच इंधन घेण्याचं आवाहन करण्यात येते। मेरा नाम नदीम अंसारी, मैं मैनेजर इंडियन ऑयल पेट्रोल पंप हाफिज ऑटो सर्विसेज का। भिवंडी में जिस तरह पब्लिक पेट्रोल पंप पे लाइन लगा के पूरा फुल करवा रही है, किसी ने अफवाह उड़ा दी है, ऐसा कुछ है नहीं। स्टॉक बहुत है, हमारे यहाँ भी है, अभी टैंकर भर के भी खड़ा है, कल फिर माल आएगा। कृपया करके पब्लिक ऐसा वो ना करें, अपना थोड़ा थोड़ा माल भरे, उसके बाद कल भी मिलेगा, परसों भी मिलेगा, ये अफवाहों पे ध्यान ना दें। जालना शहरात रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातोय, तर आनंदवाडी परिसरात राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे। आनंदवाडी येथील राम मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, तर जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून भक्तिमय वातावरण निर्माण झाले। रामनवमी निमित्त मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यामुळे संपूर्ण आनंदवाडी परिसर उजळून निघालाय। हे राम मंदिर सुमारे 131 वर्ष जुनं असून याची स्थापना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी केली होती। त्यामुळे या मंदिराला धार्मिक सोबतच ऐतिहासिक महत्त्वही आहे। रामनवमी निमित्त दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, तर कीर्तन, भजन आणि महाआरतीत सहभाग होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पसरत असताना जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिले। जिल्ह्यात कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय, तर नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले। सोशल मीडियावर पसरत असलेल्या तुटवड्याच्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचं त्यांनी सांगितले, तर सध्या पेट्रोल पंपावर दिसणारी गर्दी ही घाबरून केलेल्या खरेदीमुळे होत असल्यामुळे प्रशासनाने नमूद केले। कमी प्रमाणात इंधन घेणारे नागरिक अचानक टँक फुल करत असल्याचं पंपावर ताण वाढत आहे, तर इंधनाचा साठा पुरेसा असला तरी ॲडव्हान्स पेमेंट प्रणालीमुळे टँकर पुरवठ्यात काही विलंब होत असल्याचेही प्रशासनाने सांगितले। त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा भासू शकतो। दरम्यान वाढलेल्या गर्दीमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असून सेवा व्यवस्थेतही काही प्रमाणात प्रभावित होत आहे। सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा घटना निदर्शनास येत आहेत की पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी रांगा लागलेल्या आहेत। मी सर्व नांदेडकरांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे। आपण कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये आणि पेट्रोल पंप चालकांनाही आव्हान आहे की आपण केवळ इंधनाच्या टाकीतच आपण इंधन द्यावं। कुठल्याही पद्धतीने खुली विक्री या पेट्रोलची आणि डिझेलची होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी, अन्यथा असं करणं दंडनीय अपराध असेल। आणि मी नागरिकांनाही आवाहन करतो की आपण कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता विनाकारण अशा गर्दी करणे किंवा याच्या मोठ्या रांगा लावणे यामुळे विनाकारण पॅनिक तयार होईल। तर हे परत एकदा मी सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद। महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।